म्हणजे आता तुम्ही पाठी बघू शकता, थोडा आबळ पण आलेला आहे आणि बैलांना शर्यतीसाठी खूप असं चांगलं पोषण एक असं वातावरण आहे. तर आपण जाऊया डायरेक्ट आता अड्ड्यातच. दादा एक्झॅक्ट आता चाललेत का शर्यतीला? जिंकून आलाय. ओके, नाव काय सांगा ना यांचं? अखिल आणि अर्जुन आणि तेजा. कुठलं गाव आपलं दादा? जाताडे. खूप प्राऊड फील वाटत असेल. ओके ओके. आणि आम्ही रसायनीवरून आलो आहोत. आमचा बैल हा तेजा आणि अर्जुन, त्याचे मालक आहेत अनंता म्हस्कर आणि जगन पाटील. तर आम्ही एवढे लांबून येऊन आज आमच्या बैलांनी तेजा आणि अर्जुन बऱ्याच मोठ्या फरकाने शर्यत मारलेली आहे. तर आम्ही सगळे अर्जुन ग्रुप, तेजा ग्रुप खूप आनंदी झालेलो आहोत आणि आमच्या धुलवडीचा सण मोठ्या आनंदात साजरा झालेला आहे. बरोबर आहे, या दोन बैलजोड्या आहेत तेजा आणि अर्जुन. खूप म्हणजे हे जे सगळे जे आहेत ना, यांना खूप प्राऊड फील झाले आज. कारण आणि चांगला होळीचा उत्सव पण आहे, तो पण मस्त एकदम साजरा झालाय. आणि सगळं श्रेय ह्या दोन बैल जोड्यांना, त्यांच्या मालकांना आणि जे बाकीचे सगळे जे जमलेले आहेत त्यांना धन्यवाद. यस, बाकीचे हे सगळे लोक. मित्रा, कुठून आलायस? कुटारी. कुठे एक्झॅक्ट गाव आहे हे? ओके. आणि आता कुठले बैल उतरणार आहेत तुझे शर्यतीला? ओके, नाव काय आहे मित्रा? शंकर. हाय, तुला होप्स आहेत? ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे बैल? हा, ओके ओके. मग तयारी आहे का तुझी आता? ओके, गुड. तुझं नाव काय रे? माझं अरबाज नाव आहे. अरबाज. ओके, बेस्ट ऑफ लक. आता ही आम्ही आता नवीन गाडी उतरली आहे. तर आता वाघ्या आपला पिंपलासचा त्याची गाडी मारली. कुठून आलं एक्झॅक्ट? मानेरगाव. कुठे आलं एक्झॅक्ट? उल्हासनगर मानेरगाव. ओके. बैल आता जिंकलेली आहेत, कसं वाटतंय तुम्हाला? समाधान वाटतंय का? आता होळीच्या निमित्त गाडी मारलेली आहे, आनंद झाला मला. खूप आनंद झाला. होळी झाली आमची. एक बारका आमचा छोटा बिरजा आहे, छोट्या बिरजा, त्याची पण गाडी झालेली आहे. ओके. आणि आजचा दिवस तुम्हाला आपल्या बैलांनी, आपल्या एका घरातल्या एका कुटुंबाने तुम्हाला एक सन्मान दिलाय, कसं वाटतं त्याच्याबद्दल? आज आनंदित वाटतं, कारण का होळीच्या निमित्ताने मस्त गाडी झाल्या. घरच्या टेम्पो आहेत 2 पिकअप. आम्ही सकाळी काळजीपूर्वक नेट टाकून त्यांना भरतो. समाधानी आहात? हा, समाधानी. ओके, चला परत एकदा हॅपी होळी. हॅपी होळी. आमचा छोटा मथुर, याला आम्ही 2 अड्डे आणलेला. आतापर्यंत काही शरद जमलेली नाही, पण आता पुढच्या अड्ड्यात आम्ही काही पण करू ते शरद जमू. सकाळपासून त्याच्यासोबत खूप मेहनत घेतली आम्ही. सकाळी 6 वाजता उठून त्याला आंघोळ वगैरे सर्व त्याचं गोटा वगैरे साफ करून त्याला सकाळी पाटेला आम्ही 10 वाजता टेम्पोत भरून इथं आम्ही 11 वाजता रवाना केला. आणि इथं आम्ही नेट वगैरे, छत वगैरे त्यांना बांधून एकदम पद्धतशीर सावलीमध्ये पूर्ण काळजीपूर्वक ठेवलेले आहेत. म्हणजे खूप एकदम घराच्या एक सदस्यासारखं. हो, घराच्या म्हणजे स्वतःच्या मुलाला मी 3 टाइम विचारत नाही जेवला का म्हणून, पण याच्याकडे मी 4 वेळा जाऊन पण तोच आनंद वाटतो. असं काम आहे. आयुष्यात पैसा काहीच नाही, पण या जनावरांना प्रेम लावून अति आनंद होतोय. बैल म्हटलं की आक्रमक असतोच, हो. पण त्याला जेवढा मालक जो त्याच्याशी संवाद साधेल तो मालकाचा ऐकतो. तुमचं कसं त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल म्हणजे आम्ही राहुल शेठ सोबत असतो कधी पण आम्हाला पण आपले मथुरचे मालक, आम्ही त्यांच्यासोबत जायचो साताऱ्याला. त्या आम्हाला खूप जीव लावतात, ते आम्हाला घेऊन जायचे आणि हा त्यांचाच आहे आज पण.
त्यांनी आमच्याकडे दिलेलं आहे. त्यांच्यामुळे आम्हाला पण छंद लागला. त्यांनी आमच्या गोट्याचं उद्घाटन केला. आतापर्यंत याच्या पण 5-6 शर्ती जिंकलेल्या आहेत त्यांनी पण. मला पण खूप स्वतःला अभिमान वाटतोय. नमस्कार, मी आज उसाडण्या अड्ड्यामध्ये आलेलो आहे आणि खिडकालीचे वसंत गणा घरत कैलासाची वसंत गणा घरत खिडकाली यांचा हरण्या आताच आम्ही शर्यत झालेली आहे आणि आम्ही खूप आनंदित आहेत. आज धुलीवंदनच्या उत्सवामध्ये आज आम्ही शर्यत जिंकल्यामधून अजून खूपच आनंद झालेला आहे आणि आज माहोल पण चांगला आहे. याच्यामध्ये आम्हाला आज गुलाल मिळाला त्याच्याबद्दल खूपच आनंद आहे आणि अड्ड्याचा आम्ही खूप आनंद घेतलेला आहे. आणि परत एकदा तुम्हाला धन्यवाद. तुमच्या लाडक्या बहिणीने तुम्हाला जिंकून दिलं. खूप आनंदाचा क्षण असेल आज तुमच्या लाईफ मध्ये. हो, धन्यवाद. आम्ही वरपगाव कल्याण तालुक्यामधले आहे. त्या गावामधून इथे शर्यतींसाठी आलेला आहे. हा माझा सुंदर बैल आहे. आज 6 वर्ष पळतो. हा सोन्या बैल आहे, याचा जोड म्हणून. घरची गाडी आहे. मालकाचा नाव अनंत कचरू भोईर वरपगाव. तुम्ही सगळे आता एकत्र आलाय. आनंद जल्लोष साजरा चालू आहे तुमचा. हा, कसं वाटतंय आणि त्याच्यामध्ये बैलांनी पण विजय प्राप्त केलाय. कसं वाटतं? आज होळी आहे. सणाचा पहिला दिवस आहे. आज वर्षातला पहिला सण आहे आणि आज आमच्या बैलांनी 1 नंबरचा गुलाल घेतलेला आहे. गणपती बाप्पा. माझं नाव ओमकार पाटील, नारेनवरून आलोय. आमचा हा संजा बैल आणि याने आता शर्यत जिंकलेली आहे. वातावरण एकदम व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे आम्ही शर्यत जमवली आणि कुठल्याही अड्ड्यात बैल आमचा मागे पडलेला नाही. आणि तुम्ही सगळे आता समाधानी आहात. एकदम बरं वाटलं आमच्या बैलाने. परत त्याची लढत आहे का? हा, दुसरी आहे. लगेच आमची दुसरी शर्यत आहे. बोला गणपती बाप्पा. माझ्या बरोबर आहे 2 बैल जोड्या आणि 2 बैल जोड्यांचे मालक. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि बैलाची वाटचाल कशी झाली ते सांगा. माझं नाव प्रशांत राजेश पाटील, मुक्काम फेना भिवंडी आणि आमच्या बैलाचं नाव नाशिक एक्सप्रेस सुंदर आहे आणि आमची पूर्ण जोडी सलग 11वा गुलाल आहे आमच्या जोडीचा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये A1 जोडी सलग एवढे गुलाल गेल्यात. आणि बैलांनी तर आता शर्यत जिंकलेली आहे. काय वाटतंय त्याबद्दल? बैली आमची काही जोडी तर कधी पण गुलालातच असते, त्याचा काही विषयच नाही. होळीच्या दिवशी म्हणजे कसा भरपूर आनंद झाला आम्हाला. सणासुदी जत्रेचं मैदान, त्याच्यामुळे कशी आमचा हा सुंदर आवडता बैल आहे आणि तो रोजच विजय होत असतो आणि होळीच्या दिवशी खूपच आनंद झाला सर्वांना. माझ्या बरोबर आहेत कैलास पाटील साहेब. कैलास पाटील साहेब नमस्कार. बैलांनी दोन्ही आपल्या ज्या साथीदारांनी खूप मैदानात चांगली पकड जमवली आहे. काय बोलताय? आज मला एवढा आनंद झाला की या गोष्टीचा खूप आमच्या गावाचा आणि आपला सुंदरनी संजय बैल यांचा आम्हाला एवढा अभिमान आहे. वाटते की आमचा पूर्णपणे गाव आला असेल या शर्यत बघासाठी. खूप अभिमान वाटला या गोष्टीचा. ना आपली येणारी सर्व मंडळी आहे ना, यांचा धन्यवाद. बाकी काय असेल गोष्टी त्यांच्यासाठी आम्ही समर्थपणे उभा आहे. धन्यवाद. रोहन दादा जाम फिरवतात आपल्याला आणि प्रत्येक म्हणजे ते विषय कसा आहे की खूप दादांची खूप भागामध्ये ओळख पण आहे. खूप मोठ्या मोठ्या लोकांबरोबर त्यांची ओळख आहे आणि आजचं सगळं श्रेय तर रोहन दादांनाच आहे. मित्रांनो, आज दिवसभर ज्या बैलाची वाट बघत होतो, ज्या खिल्लारी जोडीची वाट बघत होतो, तो बैल माझ्या बरोबर आहे मथुर. मथुरचे सगळे सहकारी आहेत. बरोबर आहे मथुर आणि मथुरचे सगळे सवंगडी, सगळे मित्र. ऍक्च्युली बघायला गेलं तर कोणी बोलायला तयार नाही. फक्त एकच आहे, मथुरची शर्यत. आणि सगळ्यात महत्वाचा एक विषय आहे, कधी मथुर मैदानात उतरतोय आणि कधी त्याचा विजय होतोय. विजय तर त्याच्याकडे आहेच. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय त्याच्याजवळ. आणि माझ्या बरोबर आहेत काही जण आहेत बोलणारे. नमस्कार, मी पंकज म्हात्रे. आमचे आणबान शान मथुर. तसंच आम्ही सगळे आलोय आणि आमचा अख्खा पुरा गाव आलाय फक्त मथुरला सिर्फ आपल्या मैदानात बघासाठी. बघूया आता मथुर कसा पळतोय.
नाव काय ह्याचं? सोन्या. आणि ह्याचं पुरंदर. अख्खा महाराष्ट्राचं लक्ष या गाडीकडं. आज आम्ही फेरा द्यायला आणलेली आहे ही गाडी. सोनारपाड्याचा मोठा सोन्या आणि पुरंदर केसरी पुरंदर, तो बैल पळवणार आम्ही. दादा तुमचं नाव सांगा. धरम केशव पाटील सोनारपाडा, जय शेट्टे छोटे बंधू. सगळं लक्ष लागलेलं आहे या जोडीकडून, काय म्हणताय? गाडी चांगलीच पळणार आहे. आम्ही 2 महिन्यात आम्ही बैल काढलाय बाहेर, तर आम्हाला पण इच्छा आहे की बैल आमचा चांगला पहिल्यासारखा पळावा. बैलाला दुखापत झाल्यामुळं आम्ही 2 महिना बैल बाहेर काढला नाही. आज काढलाय आम्ही प्रॅक्टिससाठी आणि चांगल्यात चांगल्या म्हणजे लवकरात लवकर आम्ही चांगल्यात चांगला उत्तर तुम्हाला चांगल्यापैकी देऊ. दादा तुम्हाला परत एकदा शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. दादा कुठून आलात तुम्ही? आम्ही पनवेल आदयवरून आलो. पनवेल आदईवरून आलात. नाव काय आपलं? बिरजा बिरजा बावल्या ग्रुपचा बिरजा. आता लढत आहेत म्हणजे नाही नाही, आता सध्या फेरा काढलाय मथुर सोबत. माझ्या बरोबर आहे परेश शेंद्रे. दादा नमस्कार. दादा कुठून एक्झॅक्ट तुम्ही आलेला आहेत? ही आपली गोरेगावची गाडी आहे, गोरेगावची. मिजा बुबेरे. ओके. आता बैलाची मैदान आहे, आता बैलाचं मैदान आहे, बैल तयारीत आहेत. तर काय वाटते तुम्हाला आताच्या क्षणाला? मस्त आनंद वाटतंय आणि खूप छान वाटतंय. पक्ष आहे लक्ष, छोटा लक्ष औरंगाबादवरून आणलाय आणि हो मोठा नकरा एलकुंद्याचा भिवंडे सगळे मित्रमंडळी येतात. दादा दादा नमस्कार. आज बैलांचं मैदान आहे आणि आज होळीचा दिवस आहे, खूप तयारी पण झाली असेल. काय वाटतंय? आणि पहिल्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बैलांचं नाव सांगा. माझ्या बैलाचं नाव लक्षा आणि गब्बर. ओके. आणि कशी तयारी आहे तुमची आता? चांगली, ठीक आहे, व्यवस्थित तयारी आहे. सगळे मित्रमंडळी एकत्र आली आहे, सगळ्यांची मेहनत पण दिसते ह्याच्यामध्ये. लक्ष पण लागलेलं आहे, गावाचं पण लक्ष लागलंय बैलांकडे. ती सुरुवात कशी आहे तुमची? सुरुवात तर अगोदरपासून चांगलीच होती, एंडिंग पर्यंत अगोदरपासून तर लास्ट पर्यंत चांगलीच राहणार. ओके. अजून काय बोलू शकतात? हा एकदम मस्त वातावरण पण खूप छान आहे, बैलांसाठी हे पोषक वातावरण आहे. आणि त्याच्यामध्ये आता मैदान आहे त्याच्याबद्दल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर मी उसाटण्यावाल्यांचा आभार मानतो, त्यांनी एवढा चांगला मैदान घडवला. या गोष्टी म्हणजे सविस्तर होतात त्यांच्याकडनं, चांगलं वाटतं. सदस्य घरचा सदस्य लक्ष बोलला तर मला तेच म्हणजे कसा त्याच्यावर जेवढं जीव आहे म्हणजे कोणी बोलू बी नाही शकत, असं एवढं जीव आहे लक्षावर. मी आता आहे माझ्या पाठी बघू शकता, या ज्या 2 खिल्लारी जोडी आहेत या आल्यात पनवेलमधून वाजेगाव. वाजेगाव म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, सलमानचा फार्म हाऊस आहे तिथे. माझ्या बरोबर आहेत या बैलगाडा या खिल्लारी जोडीचे ओनर. दादा नमस्कार. नमस्कार. आता मैदानात उतरतात आहे बैल, काय वाटतंय? आणि तुमचं नाव सांगा मला आणि त्यांची पण नावं सांगा. माझं नाव पंकज, आमचा स्वतःचा बैल हरण्या पुष्पा. ओके. गाडी आमची आई गावदेव प्रसन्न वाजे, वीर विघ्नेश भालेकर या नावात गाडी पळते. ओके. आणि आता सगळं वातावरण बघता खूप नामचीन जोड्या आल्या तिथे बैलांच्या, ते बघून काय वाटतंय एक्झॅक्ट? असं काय नाही, सर्व बैल चांगली पळतात, आपलं पण चांगलं पळते. आता आपली पण गाडी उंबरली, त्यांचा बिनजोडला नव्हता, त्यांना आपण नाव फिरवलं. ओके. सगळ्या मित्रमंडळींची तुम्हाला मला मेहनत दिसते. नाही नाही, त्यांची पूर्ण मेहनत आहे, आपलं काही नाही, पूर्ण मेहनत त्यांची. तुम्ही काय प्राऊड फील करता? असं काय ना प्राऊड फील, कारण आमचं गावाचं नाव मोठं झालं पाहिजे. जो गाव वाजेगाव आहे आमचं, तो नाव मोठा झाला पाहिजे, एवढंच आमचं ध्येय आहे, दुसरं काही नाही. असं
दादा तुम्हाला शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी बैल गुलाल उधळूनच येतील त्याबद्दल वादत थँक्यू सो मच. धन्यवाद. ऍक्च्युली खूप फिरतोय ना, खूप बरं वाटतंय आणि पाठी तुम्ही बघू शकता. हे वातावरण आणि हे बघणं पुन्हा नाहीये, त्यामुळे खूप खूप छान आणि खूप भारी वाटतंय. ओके. मित्रांनो, आपण बघू शकतो ही जी धावपट्टी आहे इथे कुठल्याही क्षणी बैलाची जोडी येऊ शकते, त्यामुळे खूप प्रसंग सावधाने राहावं लागतं. कारण काय बघा, आता तुम्ही बघू शकताय बघा, हा प्रसंग असतो, खूप बाका प्रसंग असतो. विष्णू शेठ पडलेगाव आमचे काका 35 वर्षे खेळ खेळतात. आम्हाला टाकले चालतील आणि आम्ही टाकले चालतील. आम्ही 35 वर्ष खेळ खेळतो. 35 वर्ष आम्ही मागी नाही घेतली कधी. आम्हाला टाकले चालतील, आम्ही टाकले चालतील. आम्ही खेळ खेळतो 35 वर्ष. मग आमचा विष्णू शेठ मागी नाही परत जागा गाणवाट ठेवीन, सगळं ठेवीन. मग विष्णू शेठ आहे, समजलं का? 35 वर्ष खेळ खेळतो आम्ही. मग आम्ही खेळ करतो. विष्णू पाटील मग आम्ही खेळ खेळतो, समजलं का? मग आम्ही खेळ खेळा आमच्याशी. मग तुम्ही तयार असेल ना तर आम्ही तयार बी नाव. दोन्ही साईडने पंडित प्रॅक्टिस बोलला, दोन्ही साईडने केला तो बादशाह, त्याला बादशाह बोलायचा. एक साईडने केलं तर त्याला बादशाह बोलत. काय बोलता? 22 पोरा घ्यायची बरं निघात चालता. हा, समजलं का? आम्ही खेळतो, खुल्ला खेळतो दोन्ही साईडने. बरोबर माझे मित्र आहेत गणेशजी, आणि गणेशजींनी मला पुरणपोळी आणली. ॲक्च्युली आज हे बैलगाडा शर्यतीचा उत्सव चालू आहे आणि त्याच्यामध्ये पुरणपोळी आणि होळी त्याच्यामध्ये आज, म्हणजे चांगलं वाटतंय खायला. आता शर्यत माझ्या बरोबर आहेत प्रवीण पाटील. प्रवीणजी नमस्कार. नमस्कार. आणि सगळ्यांना हॅपी होळी. हॅपी होली तुम्हाला पण. दादा, सुरुवात कशी झाली बैलगाडा शर्यतीची, आणि पहिल्यात महत्वाचं ह्या गावाने जी उसटणे गावाने जी ही बैलगाडा शर्यत भरवली त्याच्याबद्दल काय सांगा, सुरुवात कशी झाली? आमच्या गावात एक मी लहानपणापासून आमच्या गावात बैलगाडा शर्यत आणि कुस्ती या दोन स्पर्धांना लहानपणापासून आमच्या वडिलोपार्जित आमची परंपरा आहे. आणि कुस्ती क्षेत्र पण आज परत आम्ही टिकवत आलो आणि शर्यती क्षेत्र पण आज परत टिकवत आहे. मग उत्सव म्हटला की खूप चॅलेंजेस येतात, वेळ प्रसंगी खूप क्राऊड पण हँडल करावा लागतो, त्याबद्दल सांगा. आमची तशी बोलली तर इतरांच्या कमिटीप्रमाणे आमची कमिटी छोटी, पण सर्वांना घेऊन आम्ही चाललो. कधी कोणाला शिवीगाळ नाही, काय नाही. सर्वांना बाबा दादा करून एकदम शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही चाललो आणि सर्वांना घेऊन चाललो आहेत पुढे. तर एक विषय असतो नाद करायचा नाही, त्या बाबतीत काय बोलताय? मी तर बैलगाडा क्षेत्रामध्ये एक लहान असताना एक महत्त्वाचं वाक्य सांगणार. बैलगाडा क्षेत्र हा संयमाचं क्षेत्र आहे. ज्याने संयम ठेवला तो नक्कीच आज उद्या पुढे जाणार. फक्त चीड करून शर्यती होत नाही.
तुमची परंपरा पुढे कशी जाता येईल ते तुम्ही बघा. तुमचं नाव लौकिक, तुमचा बैल, तुमचा नंदी नक्कीच पुढे घेऊन जाणार. कधी असा वेळ प्रसंग झालाय की वादावाद निर्माण होतात किंवा त्यांना तुम्ही कसं हँडल करता? पहिली गोष्ट आमची कमिटी जी एकदम शांतताप्रिय कमिटी पूर्ण ठाणा रायगड लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे वाद झाला तरी लोक आम्हाला सपोर्ट करतात आणि आम्ही वाद झाला तरी पूर्ण कमिटीने ठाणा रायगड कमिटी एकत्र येऊन आम्ही तो वाद सोडवतो. बाकीचे तुमचे सगळे सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगता? कारण का तुमची सगळ्यांची मेहनत आहे याच्याबद्दल, हो. काय बोलतात त्याच्याबद्दल? 100% माझी जी टीम पूर्ण कमिटी आहे ती 8-10 दिवस अड्डा असला तर 8-10 दिवस आम्ही पूर्ण मेहनत करतोय. प्रत्येकाची कामं ही ठरलेली असतात, प्रत्येकाची कुवत त्याप्रमाणे कामं, आणि कमीत कमी 10 दिवस अड्ड्याला तयारी लागते पूर्ण. खेळपट्टी बघितली मी आता, खूप सुरेख आहे. ती मेहनत कशी घेतली? आम्ही जास्तीत जास्त ठाणा रायगडमध्ये आमची खेळपट्टी कशी चांगली दिसेल आणि कशी व्यवस्थित राहील, आम्ही छोटा खडा असला तरी माझी पूर्ण कमिटी खडा टिपणार ते, आणि बैलाला पळण्यासाठी पोषक अशी पट्टी आम्ही तयार करतो. तर असं, आणि आता लिगली शर्यती चालू झाली, क्रेज एवढी वाढत चालली दिवसेंदिवस. मी स्वतः माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, माझे बहुतांश मित्र आहेत ते शर्यती क्षेत्रात नाही, पण आता ते 20% ते 30% शहरी भाग ऑटोमॅटिक या क्षेत्रामध्ये, आणि एक तो बघण्याचा दृष्टिकोन, इथे पैसा लोकांना वाटतोय का पैसा, पण पैसा नसतो, नाद असतो. तो नाद टिकला पाहिजे, या हिशोबाने आम्ही आमचा नाद पुढे घेऊन चाललो. दादा, तुमच्या सगळ्या टीमचं आणि उत्तर आपला हा जो बैलगाडा शर्यतीचा जो सामना आहे अजून भरभराटीस जाओ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद.